सध्या राज्यात गाजतायत ते IPS अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांच्यावर शासन कारवाई का करत नाही या संदर्भात आपल्याबरोबर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत. त्यांना विचारूयात की सुपेकरांचा विषय सध्या खूप चर्चेचा विषय झालेला आहे. एकतर हगवणे प्रकरणामध्ये त्यांचा दबाव हा एक स्पष्ट पद्धतीने उघड झालेला आहे, पण त्यांच्यावर त्यांना साईड पोस्ट करणं एवढी कारवाई फक्त झालेली आहे, पण निलंबनाची कारवाई का झाली नाही आहे? नाही बघा, हगवणे प्रकरणामध्ये कोणाचाही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव असू नये ह्याची काळजी घेण्याकरता काही निर्णय आपण घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये वाच्यता काही दिवसापूर्वी केली होती आणि चौकशी ही क्लिअर झाली पाहिजे, कोणाच्या दबावाखाली होता का म्हणून ह्याची मी दक्षता घेतोय. ह्या चौकशीमधनंच ज्या गोष्टी उघड होतील, त्या चौकशीच्या अनुषंगाने आजही देखील ज्या गोष्टी उघड होतील, नक्कीच त्या अनुषंगाने पुढची कारवाई ही केली जाईल ना. कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचं कारण नाही. परंतु चौकशी पूर्ण झाल्याशिवाय थेट कारवाईच करा, अशी जी मागणी आहे, चौकशी झाली पाहिजे. पुरावे हे आले पाहिजेत. शेवटी प्रत्येकाचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यासोबतच कोणावरती अन्याय होऊ नये ही देखील आमची जबाबदारी आहे ना आणि म्हणून चौकशी पूर्ण झाल्याच्यानंतर नक्कीच योग्य ती कारवाई केली जाईल. नाही, पण आत्ता असं म्हटलं जातं की त्यांना साईड पोस्ट दिली गेली, पण त्या सिस्टीममध्ये ते आहेत, त्याच्यामुळे त्याचा गैरवापर अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही तसं होणार नाही. आता ते होमगार्डचे आता प्रमुख आहेत. आता त्या होमगार्डची जबाबदारी ही वेगळी आहे. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचा कुठे आता थेट आता हस्तक्षेप असण्याचा कुठे संबंध येत नाही. आणि म्हणून मला वाटतं होमगार्डच्या प्रमुखांनी हगवण्याच्या प्रकरणामध्ये हगवण्याचं जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठे संबंध येणार नाही. त्यामुळे त्यांचं कुठे त्याच्यामध्ये आता तरी इन्व्हॉल्वमेंट नसेल आणि त्यांच्यावरती आता जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडतील. मंत्री महोदय, सुपेकरांवर दोन सगळ्यात मोठे अलिगेशन्स होताना दिसत आहेत सध्या. एकतर 500 कोटी रुपयाच्या व्यवहाराचा आरोप थेट सर एक वकील करत आहेत कोर्टामध्ये. म्हणजे त्यांच्या गायकवाडांच्या कुटुंबियांकडनं त्यांना रिलीफ देण्याच्या दृष्टिकोनातनं असा त्यावेळेस त्यांनी दबाव टाकला आणि पैशाची मागणी केली असं म्हटलं जातं. दुसरीकडे ते स्वतः जेलचे प्रशासक म्हणून ज्यावेळेस प्रमुख होते, त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये फराळ खरेदी हा विषय चर्चेचा झाला. तर यावर राजकीय आरोप तर होत आहेत, म्हणजे राजू शेट्टींसारखे नेते असतील किंवा अंजली दमानी यांसारखे असतील, हे थेट आरोप करतायत. मग एखाद्या IPS अधिकाऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आरोप होत आहेत, तरीसुद्धा त्यांना निलंबनाची कारवाई न होणं हे कशामुळे होतं? का राजकीय दबावच आहे म्हणून सुपेकरांना पाठीशी घातलं जातं असं एक म्हणतं? नाही बघा, एक गोष्ट मी स्पष्ट करेन, की माननीय मुख्यमंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत, ती अशी व्यक्ती आहे की चुकीच्या गोष्टींना कधीही पाठीशी घालणार नाहीत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आरोप होतात, ते आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई कशी करणार आपण? आरोप केला म्हणून थेट आपण कधी कारवाई करत नाही. नंबर 1. नंबर 2, जेल चे प्रमुख असताना जे काही त्याच्यामध्ये त्यांच्यावरती आज आरोप होत आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये फाइंडिंग्ज आहेत, त्या बाबतीमध्ये काही केसेस आता सध्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. काही केसेसमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार काही टेंडरमध्ये आपण त्यावेळेस हे बदल केलेले होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत. म्हणजे जे कोर्टाचे आदेश आहेत ते देखील आम्हाला पाळणं हे बंधनकारक आहेच. परंतु एकाच वेळेला जर का आरोप फक्त होत असेल, फक्त आरोपाच्या आधारावरती आपण कधीच कोणावरती कारवाई करू शकत नाही. आरोप सिद्ध जेव्हा होतील, नक्कीच त्यावेळेला योग्य ती कारवाई केली जाईल. सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांच्याच मतदारसंघामध्ये घटना घडली आणि मग सुपेकरांच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांची मागणी आहे सरकारकडे थेट, की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला हवं आणि मग या सगळ्या गोष्टींची तटस्थ म्हणून यंत्रणेने चौकशी करायला हवी. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. अच्छा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फक्त विरोधकच बोलत नाहीत, तर सुरेश धससारखे सत्ताधारी सुद्धा मग सुपेकरांचे वेगवेगळे कारनामे आधीचे बोलून दाखवत आहेत. मग पोलीस यंत्रणा जर इतक्या उघड पद्धतीने जर करायला लागली, तर मग शासनाचा दबाव आहे का नाही, गृहमंत्रालयाचा दबाव आहे का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. नाही बघा, जी काही चौकशी चालू आहे, त्या चौकशीमध्ये कोणाही ज्या अधिकाराचा त्या केसशी संबंध नाही, अशा कोणाचाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसणार. ती चौकशी ही पूर्णपणे क्लिअरपणे म्हणजे पारदर्शकपणे ती चौकशी केली जाईल. हीची काळजी आम्ही 100% घेतोय. एखाद्या व्यक्तीवरती जे आरोप झालेले आहेत, ते आरोप सिद्ध होऊ द्या. त्या आरोपाचे पुरावे समोर येऊ द्यात किंवा ते जेव्हा प्रूफ होतील, त्यावर नक्कीच त्याच्यावरती योग्य कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. याच प्रकरणामध्ये सुपेकरांचा जो मेहुणा आहे चव्हाण, त्यांच्यावर वेगळे ॲलिगेशन्स होते, तरीसुद्धा त्यांना पुणे शहरामध्ये बढती दिली गेली, प्रमोशन दिलं गेलं. हा एक चर्चेचा विषय झाला आणि त्यांच्या संपत्तीचा सुद्धा विषय फार मोठा गॉसिप झालेला विषय आहे.
हे नक्कीच पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, की ह्या संपूर्ण प्रकरणावरती नक्कीच आमचं देखील तितकंच लक्ष आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन, की कुठल्याही चुकीच्या किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. जर का चुकीचं काम केलं असेल, त्याची शिक्षा नक्कीच त्यांना मिळेल. परंतु त्याला आता आरोप झालेत म्हणून लगेच त्याच्यावरती कारवाई करा, अशी तडकाफडकी कारवाई करताही येत नाही. चौकशी अंती नक्कीच आम्ही कारवाई करू. कदम साहेब, या निमित्तानं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची संपत्ती ह्याचा विषय खूप चर्चेचा परत एकदा झालेला आहे. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये ACBने पण ज्या कारवाई केल्या, महसूलमधले अधिकारी सापडले. आता सुपेकरांच्या प्रकरणांमध्ये सुद्धा संपत्तीचा विषय फार मोठा चर्चेचा होतोय. प्रशासनात वास्तविकतेत या संदर्भात काहीतरी नियमावली आहे, त्याची सुद्धा कडक अंमलबजावणी होईल असं अपेक्षित आहे. ते 100% ती अपेक्षित आहेच ना. म्हणजे जर का कोणा अधिकाऱ्याची तिथे त्यांनी अनधिकृतरित्या जर का कुठली प्रॉपर्टी जमा केली असेल आणि त्याची माहिती जर का आमच्यापर्यंत आली, नक्कीच त्याच्यावर आम्ही कारवाई करू. येस, धन्यवाद. राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की तटस्थ म्हणून तपास केला जाईल आणि कारवाई जी आहे ती केली जाईल. कोणतेही राजकीय हस्तक्षेप किंवा प्रशासकीय हस्तक्षेप जो आहे, दबाव आहे, असं कोणतीही गोष्ट नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.